येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मी आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे. बंधू आणि भगिनींनो, आज देवाच्या योजनेनुसार, देवाच्या इच्छेनुसार, त्याच्या नामस्मरणामध्ये देवाने आपल्याला आणखी एक संधी दिलेली आहे, जेणेकरून त्याच्या वचनाद्वारे आपण त्याचा अनुभव करून घ्यावा. तुमचं या मालिकेमध्ये ज्याचं शीर्षक आहे आजचे प्रगटीकरण, यामध्ये मी आपल्या सर्वांचे पुन्हा एक वार हार्दिक स्वागत करत आहे. जसं तुम्ही जाणलेलं आहे प्रियजन हो, की आजचा जो संदेश आहे तो 7व्या क्रमांकाचा संदेश आहे आणि त्या संदेशाचं शीर्षक आहे दर्जेदार वेळ. या जगामध्ये जर माणसाला एखाद्या गोष्टीची कमतरता असेल तर ती म्हणजे वेळ. खूप लोकांना दर्जेदार वेळ पाहिजे असते, त्याच्या कुटुंबासाठी असेल, त्यांच्या घरातल्या लोकांसाठी असेल, मित्रांसाठी असेल किंवा विविध कामांसाठी असेल. वेळ ही अत्यंत गरजेची आहे आणि त्या वेळेमध्ये दर्जेदारपणा असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि विशेष करून आजच्या ह्या संदेशामध्ये मी आपले हार्दिक स्वागत करत आहे. देवाच्या वचनाकडे वळण्या अगोदर आपण प्रार्थना करूया. सर्व समर्थ जिवंत परमेश्वर देवा, उपकार मानतो आजच्या या संधीबद्दल. मागत आहोत परमेश्वरा की तुझं वास्तव्य जसं आमच्या संधी अगोदर होतं तसंच आता देखील असावं. प्रेमळ पित्या, आम्ही कमकुवत आहोत, बरं वाईट आमच्यापेक्षा जास्त तू जाणतोस आणि म्हणून विनंती करत आहोत की ही जी संधी तू आम्हाला देव केलेली आहेस, या संधीचा आम्ही फायदा घ्यावा. तुझं वचन आमच्यासमोर स्पष्ट कर. तुझं वचन उघडत असताना परमेश्वरा, तुझं आम्ही अंतःकरण उघडत आहोत. तुझं वचन म्हणजे तुझे विचार आहे, तुझं चरित्र आहे. आणि परमेश्वरा, जसं आम्ही तुझ्या चरित्रामध्ये पाहू तसं आमचं देखील चरित्र बदलावं असं होऊ दे. तुझं वचन जे शक्तिशाली आहे ते वचन आमच्या आयुष्यामध्ये, आमच्या हृदयामध्ये कार्य करू दे देवा, जेणेकरून इथून पुढचं आयुष्य आमचं पवित्र असेल, ख्रिस्तासारखं असेल आणि आम्हाला सार्वकालिक जीवनाची आशा जी आहे त्या सार्वकालिक जीवनामध्ये जाण्यास संधी मिळेल. सर्व गोष्टी तुझ्या हाती सोपवून देत आहोत. नम्र विनंती येशूच्या नावात मागतो, म्हणून तो ऐक. आमेन. बंधू आणि भगिनींनो, आजच्या जगाचा जर आपण विचार केला तर ह्या जगामध्ये काही अशा गोष्टी आहेत की त्या गमावल्यानंतर आपल्याला त्या परत मिळत नाहीत. कल्पना करा की जर तुम्ही पैसा गमावला किंवा पैसा तुमच्याकडे ज्या वेळेमध्ये तुम्हाला पाहिजे त्या वेळेमध्ये जर पोहोचला नाही, तर असंही होऊ शकतं की तुम्हाला तो पैसा नंतर मिळेल. पण जी संधी तुम्हाला कधी कधी मिळते ती संधी परत परत तुमच्या आयुष्यामध्ये येत नाही. म्हणजे थोडक्यात एखादी वेळ जर निघून गेली तर ती वेळ तुमच्या आयुष्यामध्ये, माझ्या आयुष्यामध्ये आपल्याला परत मिळत नाही. आणि म्हणून हे फार गरजेचं आहे की आपण वेळेचं भान ठेवलं पाहिजे आणि विशेष करून दर्जेदार वेळ. आपल्या आयुष्यामध्ये जर आपण पाहिलं तर जवळपास एका दिवसामध्ये 24 तास असतात. काही लोकांना असं वाटतं की एका दिवसामध्ये 48 तास असते तर किती बरं झालं असतं. जेवढं काम ते आज 24 तासामध्ये करत आहेत ते 48 तासामध्ये आणखी जास्त प्रमाणामध्ये केलं असतं आणि आणखी जास्त व्यवस्थित केलं असतं. एका दिवसात फक्त 24 तास आहेत आणि ह्या 24 तासामध्ये आपल्याला सर्व गोष्टी सिद्ध करायच्या असतात किंवा पूर्ण करायच्या असतात. तर आज मी तुमच्याशी एका विशिष्ट दर्जेदार वेळेविषयी बोलणार आहे आणि त्या वेळेविषयी आपण आतुरतेनं वाट पाहावी अशी माझी कळकळीची आग्रहाची विनंती आहे. हा संदेश ऐकल्यानंतर नक्कीच तुम्हाला त्या वेळेविषयी आतुरता वाटेल. तुम्ही आतुरतेनं त्या वेळेसाठी वाट पाहाल, त्या संधीची वाट पाहाल आणि त्या दृष्टिकोनातून किंवा त्या दिशेने तुम्ही वाटचाल देखील कराल. तर आपण देवाच्या वचनाकडे वळूया. रेव्हलेशन चॅप्टर 14 वर्स 6, प्रगटीकरण याचा 14वा अध्याय आणि 6वं वचन. या ठिकाणी देवाचं वचन म्हणतं, नंतर मी दुसरा एक देवदूत अंतराळाच्या मध्यभागी उडताना पाहिला. या ठिकाणी एका देवदूताविषयी लिहिलेलं आहे. त्याच्याजवळ पृथ्वीवर राहणाऱ्या
म्हणजे प्रत्येक राष्ट्र, वंश, निरनिराळ्या भाषा बोलणारे व लोक ह्यांना सांगण्यास सार्वकालिक सुवार्ता होती. म्हणजे ह्या देवदूताकडे सार्वकालिक सुवार्ता होती. पुढे ह्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे की प्रगटीकरणाचा 14वा अध्याय 7वं वचन, रेव्हलेशन चॅप्टर 14:7. तो मोठ्याने म्हणाला, देवाची भीती बाळगा व त्याचे गौरव करा, कारण न्यायनिवाडा करायची त्याची घटिका आली आहे. म्हणजे थोडक्यात ह्या ठिकाणी वेळेविषयी सांगितलेलं आहे. देवाचं गौरव केलं पाहिजे, देवाला महिमा आणि गौरव दिलं पाहिजे, देवाचं भय बाळगलं पाहिजे. आणि ही जी सुवार्ता आहे, देवाचं वचन म्हणतं की हा स्वर्गदूत जो आहे तो पृथ्वीवर राहणाऱ्यास म्हणजे प्रत्येक राष्ट्र, वंश, निरनिराळ्या भाषा बोलणारे ह्या सर्व लोकांसाठी ही सुवार्ता आहे. म्हणजे वेळेचं भान ठेवून देवाने हा संदेश पाठवला, जेणेकरून लोकांना वेळेचं महत्त्व कळावं. तुम्हाला आणि मला दर्जेदार वेळेचं महत्त्व कळतं का? कोणती वेळ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी तुम्हाला वाटते? सकाळी उठल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही देवाचं वचन वाचता ती वेळ तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाची असते, की तुम्ही ज्यावेळेस तुमच्या प्रियजनांसंगती वेळ घालवता त्यावेळेस सर्वात सुखद अनुभव तुम्हाला त्यावेळेस होतो, किंवा संध्याकाळच्या वेळेस ज्यावेळेस तुम्ही झोपी जाता त्यावेळेस ती झोप जी आहे, ती विश्रांती जी आहे, ते तुम्हाला सुख विलासची घटिका याचा अनुभव करून देते. प्रियजन हो, वेगवेगळ्या लोकांसाठी वेगवेगळी गोष्ट आहे, पण एक वेळ अशी आहे जी सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे आणि ती दर्जेदार वेळ आहे. त्याच्याविषयी आपण आज शिकत आहोत. ह्या ठिकाणी आपण पाहत आहोत की देवाचं वचन म्हणतं, ज्याने आकाश, पृथ्वी, समुद्र व पाण्याचे झरे निर्माण केले त्याला नमन करा. म्हणजे ह्या ठिकाणी एक स्वर्गदूत जो आहे तो स्वर्गदूत आपल्याला असं सांगत आहे की देवाची भीती बाळगली पाहिजे, त्याचं गौरव केलं पाहिजे, कारण की न्याय करण्याची त्याची घटिका आली आहे. म्हणजे न्याय करण्याची वेळ आली आहे. म्हणजे ही न्याय करण्याची जी घटिका आहे त्या घटिकेमध्ये किंवा त्या वेळेमध्ये आपला न्याय होणार आहे की आपण स्वर्गाच्या राज्यासाठी पात्र आहोत की नाही. आणि जर असं असेल तर मग ही घटिका आपल्यासाठी किती महत्त्वाची असेल. आणि म्हणून जर आपण या वचनाविषयी पाहिलं तर ह्या ठिकाणी लिहिलेलं आहे, ज्याने आकाश, पृथ्वी, समुद्र व पाण्याचे झरे निर्माण केले त्याला नमन करा. मग मला हे जाणून घ्यायचं आहे की आकाश, पृथ्वी, समुद्र हे कोणी निर्माण केले. जर आपण स्तोत्रसंहिता 33 आणि 6 जर वाचलं, बुक ऑफ साम्स चॅप्टर 33:6, परमेश्वराच्या शब्दाने आकाश निर्माण झाले व त्याच्या मुख श्वासाने आकाशातील सर्व सैन्य निर्माण झाले. म्हणजे ह्या ठिकाणी आपण पाहत आहोत की परमेश्वराच्या शब्दाने आकाश निर्माण झाले. म्हणजे आपण ह्या ठिकाणी पाहत आहोत की ज्याने आकाश, पृथ्वी व समुद्र निर्माण केले त्याला नमन करायचं. तर कोणी या सर्व गोष्टी निर्माण केल्या? या ठिकाणी देवाचं वचन म्हणतं, यहोवा परमेश्वराने शब्दाने आकाश निर्माण झाले, त्याच्या मुखश्वासाने आकाशातील सर्व सैन्य निर्माण झाले. प्रियजन हो, या सृष्टीचा निर्माणकर्ता जर कोण आहे तर तो जिवंत देव येशू ख्रिस्त आहे. जिवंत देव यहोवा जो आहे त्यानं ह्या सर्व सृष्टीची निर्मिती केलेली आहे. स्तोत्रसंहिता 33:9, बुक ऑफ साम्स चॅप्टर 33:9. कारण तो बोलला आणि अवघे झाले, त्याने आज्ञा केली आणि सर्व काही स्थिर झाले. म्हणजे देवाच्या शब्दामध्ये इतकी ताकद आहे की ज्या गोष्टींसाठी शब्द बोलण्यात आले ते शब्द सिद्धीस गेले. म्हणजे थोडक्यात त्या गोष्टी घडल्या आणि त्या गोष्टी लगेच घडल्या असं देवाचं वचन म्हणतं. तर आता मला ह्या संदर्भात तुमच्याशी हा विचार मांडून घ्यायचा आहे की या उत्पत्ती संती आणखी कोणती अशी वेळ आहे जी दर्जेदार आहे. ज्यावेळेस देवाने ही सृष्टी निर्माण केली त्यावेळेस नक्कीच त्याला ह्या गोष्टी दर्जेदार वाटल्या असतील. देव म्हणाला आणि ती गोष्ट झाली, देव बोलला आणि ती गोष्ट झाली. ही जी वेळ आहे ही दर्जेदार अशी होती. म्हणजे 6 दिवसात ज्या गोष्टी देवाने निर्माण केल्या, प्रकाश असेल, सूर्य, चंद्र, तारे, मग त्याच्यामध्ये प्राणी असतील, पक्षी असतील, मग स्वर्ग असेल, वातावरण असेल, मग फळझाडं, फुलझाडं,
या सर्व गोष्टी ज्या देवाने निर्माण केल्या त्यावेळेस त्यानं जो वेळ घेतला तो वेळ अत्यंत त्याला आवडीचा असा वाटला असेल. नक्कीच माझा पूर्ण असा विश्वास आहे की त्याला ह्या सर्व गोष्टी आवडल्या, कारण की उत्पत्तीचा पहिला अध्याय या ठिकाणी आपण पाहतो की देवाने सर्व गोष्टी ज्यावेळेस पाहिल्या त्यावेळेस तो म्हणाला हे सर्व चांगलं आहे. मग ह्या सर्व गोष्टी जर चांगल्या आहेत तर ती जी वेळ त्यानं त्या 6 दिवसामध्ये ह्या सृष्टीची निर्मितीसाठी जी वापरली ती वेळ देखील नक्कीच त्याच्यासाठी आनंददायी ठरली असणार आहे. आपण उत्पत्तीचा 2रा अध्याय आणि पहिलं वचन हे वाचूया. उत्पत्ती याचा 2रा अध्याय आणि पहिलं वचन. जेनेसिस चॅप्टर 2 वर्स 1. ह्याप्रमाणे आकाश व पृथ्वी आणि त्यातील सर्व काही सिद्ध झाले. नेक्स्ट वर्स. उत्पत्तीचा 2रा अध्याय 2रं वचन. देवाने केलेले आपले काम 7व्या दिवशी संपवले. केलेल्या सर्व कामापासून त्याने 7व्या दिवशी विसावा घेतला. म्हणजे 6 दिवस त्यानं जी सृष्टी निर्माण करण्याचं काम हाती घेतलं होतं त्या सृष्टीची निर्मिती पूर्ण झाल्यानंतर 7व्या दिवशी त्यानं विश्रांती घेतली. असं झालं नाही की तो त्या सृष्टीला विसरला. त्या सृष्टीची त्यानं 7व्या दिवशी ही काळजी घेतली, पण देवाचं वचन म्हणतं की त्यानं काय केलं? विश्रांती घेतली. उत्पत्ती याचा 2रा अध्याय 3रं वचन. जेनेसिस चॅप्टर 2 वर्स 3. या ठिकाणी देवाचं वचन म्हणतं देवाने 7वा दिवस आशीर्वाद देऊन पवित्र केला, कारण सृष्टी निर्माण करण्याचे काम संपून त्याने त्या दिवशी विसावा घेतला. म्हणजे जर देवाला 7वा दिवस पवित्र बनवायचा असेल तर त्यानं त्या दिवशी विश्रांती घेतली पाहिजे. म्हणजे थोडक्यात त्यानं 7वा दिवस जर आपल्या कॅलेंडरनुसार शनिवार आहे तर देवाच्या वचनानुसार हा 7वा दिवस किंवा आठवड्यातला कोणताही दिवस असू दे तो सायंकाळी सुरू होऊन सायंकाळी संपतो. म्हणजे सूर्यास्तापासून दुसऱ्या सूर्यास्तापर्यंत 1 दिवस असा मोजला जातो. म्हणून प्रियजन हो, मला तुम्हाला हे सांगू द्या की जर देवाला 7वा दिवस पवित्र करायचा किंवा त्याने ज्यावेळेस तो पवित्र केला त्यावेळेस त्यानं शुक्रवार सायंकाळपासून शुक्रवार सूर्यास्तापासून शनिवार सूर्यास्तापर्यंत विश्रांती घेऊन त्यानं तो दिवस पवित्र केला. पण विश्रांती म्हणजे नेमकी काय? विश्रांती त्यानं कशी घेतली? आज लोकांसाठी विश्रांती म्हणजे झोप. झोप जरी विश्रांती असली तरी 7वा दिवस विश्रांतीचा आहे आणि देवाचा आहे. त्या वेळेमध्ये आपण विश्रांती कशी केली पाहिजे, कशी घेतली पाहिजे हे आपण देवाच्या वचनातून आज पाहणार आहोत. जेणेकरून ही जी वेळ आहे, हा दिवस जो आहे, हा दिवस आपल्यासाठी दर्जेदार असा मिळून जाईल किंवा दर्जेदार असा आपल्याला सिद्ध होईल. प्रियजन हो, जर तुम्ही 10 आज्ञांपैकी पहिली आज्ञा किंवा सर्वप्रथम आज्ञा 10 आज्ञांपैकी जर तुम्ही वाचाल तर ती शाबाताची आज्ञा आहे. त्या दिवशी त्याने विश्रांती घेऊन ह्या दिवसाला पवित्र ठरवले. तर तुम्ही आणि मी येशू ख्रिस्तामध्ये विश्रांती घेऊन ह्या दिवसाला पवित्र केलं पाहिजे किंवा पवित्र दिवसाचा अनुभव घेतला पाहिजे. एक्सोडस चॅप्टर 20 वर्स 8. निर्गम याचा 20वा अध्याय आणि 8वं वचन. देवाचं वचन म्हणतं शाबात दिवसाची आठवण ठेवून तो पवित्रपणे पाळ. म्हणजे इस्रायलचे लोक ज्यावेळेस मिसर देशातून बाहेर आले प्रियजन हो, ते जवळपास शाबात जो आहे तो विसरले होते. आणि म्हणून देव त्यांना म्हणाला, तुम्हाला आठवतं की शाबात? तुम्हाला आठवतं का की शाबात तुम्ही पाळायचा अगोदर, तुमचे पूर्वज शाबात अगोदर पाळायचेत? आणि म्हणून तो काय करतो, त्या लोकांना आठवण करून देतो. शाबात दिवसाची आठवण ठेवून तो पवित्रपणे पाळ. म्हणजे बहुतांश लोकांच्या अंतःकरणामध्ये 7वा दिवस कोणता आहे, पहिला दिवस कोणता आहे, 3रा दिवस कोणता आहे हे माहीत असतं, पण तो पवित्र पाळण्यासाठी कधीकधी लोक विसरतात. बोलण्याच्या भरात, कामाच्या भरामध्ये ते विसरून जातात. तर ह्या ठिकाणी निर्गमाचा 20वा अध्याय 9वं वचन. एक्सोडस चॅप्टर 20 वर्स 9. 6 दिवस श्रम करून आपले सर्व कामकाज कर. पुढचं वचन निर्गमाचा 20वा अध्याय आणि 10वं वचन. पण 7वा दिवस तुझा देव परमेश्वर याचा शाबात आहे, म्हणून त्या दिवशी कोणतेही कामकाज करू नकोस. कारण की 7वा दिवस हा देवाचा दिवस आहे. 6 दिवस देव म्हणाला की तू
सर्व कामकाज कर. म्हणजे तुम्ही आणि मी सर्व कामकाज जे आहे दैनंदिन जीवनामध्ये आपली उपजीविका जी आहे ती 6 दिवस कष्ट करून आपण 6 दिवस कामकाज करू शकतो. पण 7वा दिवस जो आहे तो 7वा दिवस आपला नसून देवाचा आहे असं देवाने या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे. म्हणजे थोडक्यात 7 दिवस जे आहेत ते सर्व 7 दिवस देवाचे आहेत, पण त्यामध्ये 7वा दिवस त्याने स्वतःसाठी राखून ठेवलेला आहे आणि 6 दिवस आपल्यासाठी दिलेले आहेत. तर ह्या ठिकाणी देवाचं वचन म्हणतं, तू, तुझा मुलगा, तुझी मुलगी, तुझा दास, तुझी दासी, तुझे गोरेढोरे व तुझ्या वेशीच्या आत असलेले उपरी ह्यानीही करू नये. म्हणजे देवाच्या वचनामध्ये फक्त देव तुमची आणि माझी काळजी करत नाही, तर गोरेढोरे, दास, दासी, आपल्या घरातील लेकरं, आपल्या वेशीच्या आत असलेला उपरी ह्यांची देखील काळजी करतो. म्हणजे थोडक्यात सर्वांसाठी हा विश्राम किंवा विश्रांतीचा दिवस आहे. ही जी वेळ आहे ही वेळ देवासाठी आणि तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण की जर आपण विचार केला तर 6 दिवसाच्या तुलनेत 7व्या दिवशी देव आपल्यासमोर किंवा आपल्या संती 7व्या दिवशी देव आपल्या संती जास्त जवळ असतो. पण 6 दिवसाचा विचार केला तर आपण घाई गडबडीमध्ये असतो, आपलं कामकाज असतं. म्हणून दर्जेदार वेळ जी देवासंती आपल्याला घालवायची असती, व्यतीत करायची असती, ती वेळ आपल्याला मिळत नाही किंवा जर मिळाली तरी कमी मिळते. म्हणून देवाने एक दिवस राखून ठेवला जेणेकरून आपण पूर्णपणे तो दिवस देवासंती घालवू शकतो, देवासंती तो विभागून घेऊ शकतो. आणि म्हणून ही वेळ जी आहे ही नातं दृढ करण्याची वेळ आहे, म्हणून ही वेळ दर्जेदार आहे. या वेळेमध्ये आपण देवासंती एक होतो, देव आपल्यासंती एक होतो, देवाचं चरित्र, देवाचं प्रेम आपल्यामध्ये उतरतं. आणि ही जी वेळ आहे ही वेळ आपण अशा व्यक्तिसंती व्यतीत करत आहोत जो आपल्याला म्हणतो की तो आमच्यावरती प्रेम करतो, त्यानं आपल्याला निर्माण केलेला आहे. आणि ही वेळ त्याच्यासंती घालवत असताना आपल्याला प्रेमाचा अनुभव होतो, आपल्याला त्याच्या सहानुभूतीचा अनुभव होतो. म्हणून ह्या ठिकाणी लिहिलेलं आहे एक्सोडस चॅप्टर 20 वर्स 11, निर्गमाचा 20वा अध्याय 11 वचन, कारण 6 दिवसात परमेश्वराने आकाश, पृथ्वी व समुद्र व त्यातील सर्व काही निर्माण केले. म्हणजे हेच शब्द आपण प्रकटीकरण 14:7 मध्ये वाचले, ज्याने आकाश, पृथ्वी व समुद्र व त्यातील सर्व झरे निर्माण केले त्याला नमन करा. म्हणजे शाबात जो आहे किंवा दर्जेदार वेळ जी आहे ती 3 स्वर्गदूताच्या संदेशाशी निगडीत आहे असं लिहिलेलं आहे. म्हणून परमेश्वराने शाबात दिवस आशीर्वाद देऊन पवित्र केला. म्हणजे त्याने त्या दिवशी विश्रांती घेतली, त्याला आशीर्वाद दिला आणि त्या दिवसाला पवित्र केलं. म्हणजे 7वा दिवसच पवित्र आहे, बाकीचे 6 दिवस पवित्र नाहीत. कारण की त्या दिवशी देवाने विश्रांती घेतली नाही, त्या दिवशी विश्रांती घेऊन त्या दिवसांना त्यांना आशीर्वाद दिलेला नाही. पण फक्त 7व्या दिवसाला प्रियजन हो त्यांना विश्रांती घेऊन आशीर्वाद देऊन तो पवित्र केला. जर आपल्याला तो पवित्र पाळायचा असेल तर आपण देखील येशू ख्रिस्तामध्ये विश्रांती घेतली पाहिजे आणि तो दिवस जो पवित्र केलेला आहे देवाने त्याचा आपल्याला अनुभव नक्कीच घडेल. जर आपण या ठिकाणी 7वा दिवस कोणता हे पाहायचं असेल तर देवाच्या वचनामध्ये लिहिलं आहे, लूक याचा 23वा अध्याय आणि 52वं वचन, लूक 23 वर्स 52. या ठिकाणी लिहिले लूक 23:52 मध्ये, त्याने पिलाताकडे जाऊन येशूचे शरीर मागितले. लूक याचा 23वा अध्याय 53 वचन, नेक्स्ट वर्स, त्याने खाली काढून तागाच्या वस्त्राने गुंढाळले व खडकात खोदलेल्या कबरेत ठेवले. ह्या कबरेत अद्याप कोणाला ठेवले नव्हते. म्हणजे येशू ख्रिस्त वधस्तंभावरती प्राण देता झाला त्याच्यानंतर एका व्यक्तीने येशू ख्रिस्ताचं जे शरीर आहे ते स्वतःच्या कबरेमध्ये ठेवण्यासाठी त्यानं ते शरीर खाली उतरवलं आणि त्याने तागाच्या वस्त्रात ते गुंढाळलं आणि कबरेमध्ये ठेवलं. पुढचं वचन लूक 23:54,
लूक चॅप्टर 23 वर्स 54. तो तयारी करण्याचा दिवस होता आणि शाबात सुरू होणार होता. म्हणजे तो तयारीचा दिवस होता, शाबात सुरू होणार होता. शाबाताच्या अगोदर येशू ख्रिस्ताला वधस्तंभावरती खेळण्यात आले. मग त्यानंतर आपण ह्या गोष्टी पाहत आहोत की देवाच्या वचनामध्ये लिहिलेलं आहे की लूक याचा 24वा अध्याय पहिलं वचन, लूक चॅप्टर 24 वर्स 1. मग आठवड्याच्या पहिल्या दिवशी मोठ्या पहाटेस आपण तयार केलेली सुगंधी द्रव्य घेऊन त्या कबरेजवळ आल्या. म्हणजे थोडक्यात देवाच्या वचनामध्ये असं लिहिलं आहे की आठवड्याच्या पहिल्या दिवशी, म्हणजे जर आठवड्याचा पहिला दिवस आज आपण पाहिला तर तो रविवार आहे. देवाच्या वचनानुसार असं लिहिलेलं आहे की आठवड्याच्या पहिल्या दिवशी मेरी, मरियम आणि बाकीचे जे सहकारी आहेत ते पहिल्या दिवशी ते कबरेजवळ आलेले आहेत. म्हणजे थोडक्यात जर आपण ह्या दिवसाविषयी पाहिलं तर आठवड्याचा पहिला दिवस रविवार आहे, तयारीचा दिवस जो आहे तो शुक्रवार आहे, ज्या दिवशी देवाने येशू ख्रिस्ताने कबरेमध्ये विश्रांती घेतली तो शनिवार आहे. ह्याच्यातूनच आपल्याला सिद्ध होतं की 7वा दिवस जो आहे तो शनिवार आहे. जर आपण ह्याच्याविषयी म्हणजे क्रूसानंतर शिष्यांनी शाबात पाळला का हे जर पाहायचं असेल तर ह्या ठिकाणी आपण पाहत आहोत प्रेषितांच्या कृत्याचा 17वा अध्याय आणि 2रं वचन, ॲक्ट्स चॅप्टर 17 वर्स 2. तेथे पौलाने आपल्या परिपाठाप्रमाणे त्यांच्याकडे जाऊन 3 शाबात त्यांच्याबरोबर शास्त्रावरून वादविवाद केला. म्हणजे येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभानंतर देखील, येशू ख्रिस्ताच्या बलिदानानंतर देखील ह्या ठिकाणी शाबात पाळण्यात आलेला आहे. पौलाने तो शाबात पाळलेला आहे. कारण की खूप लोक असं म्हणतात की ज्यावेळेस येशू ख्रिस्ताने क्रूसावरती आपले प्राण दिले, प्राणांची आहुती दिली, बलिदान केलं, त्यावेळेस त्याने 10 आज्ञा रद्द केल्या. पण तसं नाही. आत्ताच आपण वाचलं की प्रेषितांचे कृत्य या 17व्या अध्यायामध्ये आपण वाचत आहोत की पौलाने त्या ठिकाणी शाबात पाळलेला आहे. जर आपण असं वाचलं तर पुढे देखील आपल्याला पाहायला मिळेल प्रेषितांचे कृत्याचा 13वा अध्याय 42वा वचन, बुक ऑफ ॲक्ट्स चॅप्टर 13 वर्स 42. ते बाहेर जात असता लोकांनी त्यांना विनंती केली, आम्हाला पुढच्या शाबात दिवशी ह्या गोष्टी सांगाव्यात. कोणत्या गोष्टी? नेक्स्ट वर्स, पुढचं वचन, पुढल्या शाबात दिवशी बहुतेक सर्व नगर देवाचे वचन ऐकायला जमले. म्हणजे प्रत्येक शाबात जो आहे तो लोकांनी येशू ख्रिस्ताने जसा पाळला तसा ह्या ठिकाणी पाळलेला आहे. म्हणून प्रियजन हो, हा शाबात जो आहे हा शाबात अत्यंत महत्त्वाचा आहे. आणखीन एक उदाहरण पाहूया जे मत्तयाच्या 24व्या अध्यायामध्ये लिहिलेलं आहे, मॅथ्यू चॅप्टर 24 वर्स 19. त्या दिवसात ज्या गरोदर व ज्या अंगावर पाजणाऱ्या स्त्रिया असतील त्यांची केवढी दुर्दशा होणार. म्हणजे येशू ख्रिस्त वधस्तंभावरती प्राण देता झाला त्याच्या अगोदर ज्यावेळेस तो जैतुनाच्या डोंगरावरती बसला असता त्यावेळेस त्यानं भविष्यवाणी केली आणि त्यानं सांगितलं की यरुशलेमेचा ज्यावेळेस नाश होईल त्या वेळेसची परिस्थिती काय असेल. आणि देवाचं वचन म्हणतं की येशू ख्रिस्त त्यांना सांगत आहे की जे लोक त्यावेळेस असतील आणि विशेष करून स्त्रिया ज्या गरोदर असतील किंवा अंगावरती दूध पाजणारे असतील त्यांची दुर्दशा फार वाईट होणार आहे. म्हणजे थोडक्यात ज्यावेळेस येशू ख्रिस्त हे वचन बोलला त्यावेळेस 31 इसवी सनमध्ये तो ही गोष्ट बोलला. मत्तयाचा 24वा अध्याय 20वा वचन या ठिकाणी असं लिहिलेलं आहे की ज्यावेळेस यरुशलेमेचा नाश होईल त्यावेळेस काय केलं पाहिजे. तुमचे पलायन हिवाळ्यात किंवा शाबात दिवशी होऊ नये म्हणून प्रार्थना करा. म्हणजे येशू ख्रिस्त मरण पावल्यानंतर ह्या घटनेला खूप वर्ष लागले पूर्ण होण्यासाठी. यरुशलेमेचा नाश जवळपास 70 इसवी सनमध्ये झाला. म्हणजे जवळपास जर हिशोब केला तर 31 इसवी सनमध्ये ही भविष्यवाणी केली आणि 70 इसवी सनमध्ये यरुशलेमेचा नाश झाला असं देवाचं वचन म्हणतं. पण त्यावेळेस जे लोक यरुशलेमेमध्ये होते त्यांना जर पलायन करायचं असेल आणि ते पलायन जर त्यांना वाटतं की हिवाळ्याच्या दिवशी आणि शाबाताच्या दिवशी नसावं तर त्यांनी येशू ख्रिस्ताने सांगितल्यापासून प्रार्थना करायला सुरुवात करायला पाहिजे. म्हणजे थोडक्यात
जर आपण विचार केला तर कित्येक वर्ष त्यांनी प्रार्थना केली की देवा, ज्यावेळेस यरूशलेमेचा नाश होईल त्यावेळेस आमचं जे पलायन आहे ते हिवाळ्यात नसून आणि शाबात दिवशी नसून इतर दिवशी असावं. म्हणजे शाबात दिवस येशू ख्रिस्ताने त्यांना पाळायला सांगितला, कारण की येशू ख्रिस्त म्हणाला की पलायन जे तुम्ही करणार त्या दिवशी शाबात असेल तर तुम्ही शाबात मोडाल, कारण की पलायन करणं आणि शाबात पवित्र पाळणं फार कठीण असं आहे. म्हणून ज्या गोष्टी येशू ख्रिस्ताने सांगितल्या त्या परमेश्वराच्या वचनानुसार आपण पाहत आहोत की वधस्तंभानंतर देखील शाबात पाळला गेला. का पाळला गेला? कारण की हा दर्जेदार दिवस आहे, ही वेळ जी आहे ही दर्जेदार वेळ आहे. अशी वेळ आपल्याला परत भेटत नाही, परत मिळत नाही. म्हणून देवाच्या वचनामध्ये लिहिलं आहे, यशायाचा 66वा अध्याय आणि 22वा वचन, बुक ऑफ आयझाया चॅप्टर 66 वर्स 22 अँड 23. या ठिकाणी लिहिलेलं आहे, कारण मी नवे आकाश व नवी पृथ्वी निर्माण करीन, जी ती जशी माझ्यासमोर टिकून राहतील तसा तुमचा वंश व तुमचे नाव टिकून राहील असे परमेश्वर म्हणतो. दुसरं वचन, पुढचं वचन, यशाया 66:23, असे होईल की एक चंद्रदर्शनापासून दुसऱ्या चंद्रदर्शनापर्यंत, एक शाबातापासून दुसऱ्या शाबातापर्यंत सर्व मनुष्य जाती माझ्यापुढे भजन पूजन करण्यास येईल असे परमेश्वर म्हणतो. म्हणजे स्वर्गाच्या राज्यात आपण शाबात पाळणार आहोत प्रियजन हो. जर शाबात आपण स्वर्गाच्या राज्यात पाळणार आहोत, जर शाबात स्वर्गाच्या राज्यामध्ये इतका महत्त्वाचा आहे तर या भूतलावरती का नाही? जर दर्जेदार वेळ स्वर्गाच्या राज्यात महत्त्वाची आहे तर आज का नाही? आणि म्हणून देवाच्या वचनामध्ये लिहिलेलं आहे की उत्पत्तीपासून जो शाबात आपण पाळत आलेलो आहे किंवा ती आज्ञा जी पाळत आलेलो आहे ती आज्ञा आपल्याला सदोदित पाळायची आहे. फक्त एकच आज्ञा नाही तर 10च्या 10 आज्ञा आपल्याला पाळायच्या आहेत. पण विशेष करून आज आपण 4थ्या आज्ञेविषयी शिकत आहोत, जी शाबाताची आज्ञा आहे. प्रियजन हो, आजचा हा संदेश आपल्याला फार महत्त्वाचा आहे. या 7व्या दिवसाची जी आज्ञा आहे किंवा पवित्र दिवस जो आहे त्याचा अनुभव तुम्ही करून घ्या, नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये बदल होईल. प्रियजन हो, शाबात आपल्याला हे सांगतो की जर येशू ख्रिस्त एक दिवस पवित्र करू शकतो तर आपलं पूर्ण आयुष्य पवित्र करू शकतो. हे अभिवचन देव आपल्याला शाबाताद्वारे देऊ इच्छितो. मग आपण शाबात का पाळू नये? जर तुमची इच्छा असेल की हा दर्जेदार दिवस किंवा ही दर्जेदार वेळ तुमचीही व्हावी जशी माझी आहे, तर मी तुम्हाला आमंत्रित करत आहे, तुम्ही आणि मी आज देवाकडे जाऊया, विनंती करूया की त्यानं आपल्याला ही दर्जेदार वेळ पवित्र ठेवण्यासाठी, त्याच्या प्रेमाचा अनुभव घडण्यासाठी आणि सार्वकालिक जीवनाची वाटचाल करण्यासाठी मदत करावी. आपण प्रार्थना करूया. स्वर्गातील जिवंत सेनाधीश परमेश्वरा, आमच्या सर्वांच्या निर्माणकर्त्या प्रभू, 7वा दिवस आशीर्वादित करून त्या दिवशी विश्रांती घेऊन तो पवित्र केलास म्हणून उपकार मानतो. तो दिवस तो आम्हाला देव केलेला आहेस म्हणून आम्ही तुझे उपकार मानतो. परमेश्वरा, तो दिवस आम्ही पवित्र पाळावा, कोणताही पाप न करता त्या दिवशी आम्ही तुझ्यासंती वेळ घालवावा असं होऊ दे. विनंती करत आहोत परमेश्वरा की ह्या आज्ञांचं आम्हाला महत्त्व कळावं आणि ज्या आज्ञा लोक समजतात, प्रचार करतात की क्रूसावरती रद्द करण्यात आल्या, त्या सर्व आज्ञा आज देखील आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत आणि तू सांगितल्याप्रमाणे त्या आज्ञा आज देखील आम्ही पाळल्या पाहिजेत. परमेश्वरा, त्यातली 4थी आज्ञा आम्हाला असं सांगतं की ह्या भूतलावरतीच नाही तर स्वर्गाच्या राज्यामध्ये देखील आम्ही शाबात पाळणार आहोत. विनंती करत आहोत परमेश्वरा, स्वर्गाची वाटचाल करत असताना जसं आम्ही त्या स्वर्गात राहणार आहोत तसं ह्या भूतलावरती राहावं असं होऊ दे. जसं त्या ठिकाणी आज्ञा पाळणार आहोत तसंच ह्या ठिकाणी आज्ञा पाळाव्या असं होऊ दे. इथून पुढची वेळ आमचं सर्वस्व तुझ्या हाती सोपवून देऊन नम्र विनंती येशूच्या नावात मागतो म्हणून तो ऐक. आमेन. प्रियजन हो, आजचा हा संदेश तुम्हाला कसा वाटला याच्याविषयी तुम्ही अभिप्राय आम्हाला नक्कीच कळवा आणि येणारे जे संदेश आहेत त्या संदेशांचा देखील तुम्ही आस्वाद घ्या. परमेश्वर आपल्या सर्वांस आशीर्वाद देव. आमेन.